सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। एका अद्वितीय प्रतिभेचा तेजस्वी सूर्य ज्याचा काव्य शब्दांनी भारतीय संस्कृतीच्या आकाशात चांदण्यांचा प्रकाश पसरवला, ज्याचं साहित्य हे इतकं सुंदर होतं की ज्याच्यात मनाचं, भावनेचं, चिंतनेचं सौंदर्य भरलेलं होतं, ज्याच्या साहित्यातल्या नायिका फक्त नायिका नव्हत्या, त्या देखण्या होत्या, स्वाभिमानी होत्या, त्याचबरोबर आत्मसन्मान जपणाऱ्या विद्वान स्त्रिया होत्या। मी अशा साहित्यकाराचा उल्लेख करते की ज्याचं साहित्य हे अजरामर झालेलं आहे आणि आजचा दिवस अर्थात आषाढस्य प्रथम दिवसे हा दिवस ज्याच्या नावाने आपण साजरा करतो त्या महान कवी कालिदासाबद्दल हे सगळं त्याचंच तर वर्णन केलंय की ज्याच्या साहित्यातून खरंच निसर्ग बोलायचा, भावना गुंजायच्या आणि माणुसकी साकारायची। या महान कवी कालिदासाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, एकंदरच त्यांचा साहित्य प्रवास कसा होता, त्यांच्या साहित्यातल्या नायिका कशा होत्या हे सांगण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय पाहूया। आज आपण नेमकं काय विषयावर बोलणार आहोत ते। आज आपण बोलणार आहोत कालिदासाच्या साहित्यातली स्त्री, सखी, नायिका आणि प्रेरणा म्हणून। तेव्हा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये या विषयातली तज्ञ सखी आपण इथे बोलावलेली आहे। आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर गौरी मोघे। नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। धन्यवाद। आणि आज आषाढस्य प्रथम दिवस आहे, कालिदासा दिनानिमित्त आपण आज इथे जमलोय आणि खरंच हा विषय उलगडताना खूप मजा येणार आहे, कारण कालिदासाचं साहित्य जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते, परंतु या विषयावर हवं तितकं हवं तसं मार्गदर्शन मिळत नाही, जे आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम मी गौरीजींची ओळख करून देते। त्यांच्याविषयी अधिक सांगायचं म्हणजे संशोधक, संस्कृत व भारतीय ज्ञान परंपरा डॉक्टर गौरी मोघे। संस्कृत विषयात PhD पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे, तसंच संगीत अलंकार, भाषाशास्त्रात सुद्धा पदव्युत्तर शिक्षण। 2014 पासून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर पुणे येथे त्या कार्यरत आहेत। भारतविद्या डिजिटल प्लॅटफॉर्म बोरीच्या विभाग प्रमुख सुद्धा आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संस्कृत व प्राकृत भाषा विभागात अतिथी प्राध्यापिका म्हणून काम करतात। तंत्रशास्त्र, महाभारत, पाणिनीय व्याकरण, भाषाशास्त्र, संगीतशास्त्र, महाभारत अशा अनेक विषयांमध्ये शोधनिबंध त्यांनी प्रस्तुत केलेले आहेत, तसंच संशोधक म्हणूनही काम करत आहेत। अनेक ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या चर्चासत्रात त्यांचा सहभाग आहे। विविध शोधनिबंध आणि व्याख्यानं दिलेली आहेत। हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या त्या गायिका आहेत, तसंच आकाशवाणीच्या त्या ग्रेडेड आर्टिस्ट सुद्धा आहेत। बोरीसाठी तयार केलेल्या महाभारतावरील अभ्यासक्रमाचा उल्लेख भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात केला। तसंच नवीन शैक्षणिक धोरणासाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमात जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा त्यांचा एकंदर अनुभव आहे, त्यांचं शिक्षण सुरू आहे। तेव्हा आज कालिदासाच्या साहित्यातली स्त्री नेमकी काय होती, ती नायिका होती, प्रेरणा होती, या सगळ्या विषयावर आजच्या दिनानिमित्त ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। आजचा विषय आहे आषाढस्य प्रथम दिवसे कालिदास दिनानिमित्त कालिदासाच्या साहित्यातली स्त्री, सखी, नायिका आणि प्रेरणा म्हणून। तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने आपले प्रश्न असावेत। आता वेळ न घालवता आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया। पुन्हा एकदा गौरीजी आपलं स्वागत करते आणि अगदी सुरुवातीचाच प्रश्न मनात आहे की कालिदास दिन आपण म्हणतो, ऐकतो, वाचतो, काही जणांना माहित असतं, काही जणांना माहित नसतं सुद्धा। तेव्हा हा दिन नेमका का साजरा केला जातो, काय सांगाल याविषयी? एकतर आजच्या दिवशीच हा प्रश्न विचारला जावा आणि त्याचं उत्तर मी देते, त्यामुळे खरंच सौभाग्य आहे माझं। जेव्हा एखाद्या कवीचं कर्तृत्व इतकं मोठं असतं की त्याच्या नावाने एखादा दिन साजरा केला जातोय, तर अर्थातच कालिदासाचं जे कर्तृत्व म्हणजे त्याच्या 7 साहित्य कृती ज्या आहेत आणि त्यांनी जनमानसावर जो पगडा, तेव्हा एक गारुड जसं म्हणू आपण तसं होतं, ते अजूनही आहे। कालिदास म्हटलं की लोकांना पहिले शकुंतला आठवते, मेघदूत आठवतं, अशा खूप काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर तरळून जातात। अगदी सगळ्यांनी सगळं वाचलं नसेल, तू म्हणालीस तसं, पण तरी सुद्धा काहीतरी त्याच्याबद्दल असं वाटतं की जे आपल्याला माहिती आणि अजून माहिती व्हायला पाहिजे। हा जो भाग आहे ना, त्यामुळेच त्याची महती आहे आणि म्हणूनच आज हा त्याच्या आठवणीमध्ये, कालिदासाच्या आठवणीमध्ये त्याचं काम सेलिब्रेट करायला, अगदी सोप्या शब्दात सांगायचं इंग्रजीत तर, त्यासाठी हा दिन साजरा होऊ लागला।
आणि आता कसं आहे की संस्कृत कवींची एक परंपरा आहे, हे खरं तर त्यातनं शिकण्यासारखं आहे की म्हणजे मला पण आता कसं तरी होत होतं की तू कालिदास दिनाच्या दिवशी माझी एवढी ओळख करून देत होतीस तेव्हा, कारण आपल्या परंपरेमध्ये स्वतःबद्दल जास्त बोलण्याचा प्रघात नाही. खरंय. तर त्यामुळे आपल्याकडे म्हणजे सभेचा संकेत म्हणून तुम्हाला करणं ते भाग आहे, मी समजते. पण कालिदास किंवा इतरही जे कवी आहेत, अगदी तुम्ही रामायण महाभारत घ्या, व्यास वाल्मिकी आर्षकाव्य, त्यामध्ये सुद्धा की ती नक्की कधी रचली गेली, ती कुठल्या काळामध्ये कुठल्या ठिकाणी बसून त्यांनी ते लिहिलं, याचे आपल्याकडे पुरावे नाहीत. मग त्याच्यावर वेगवेगळे तर्क वितर्क केले जातात. त्यांच्या लिखाणातून काही संदर्भ कुठल्या स्थळांचे असतील किंवा कुठल्या नक्षत्राचा असेल किंवा एखाद्या ग्रहणाचा आला तर मग कुठल्या काळामध्ये ते झालं असेल असा अंदाज लावता येतो. पण तुम्ही 101% असं रोखठोक उत्तर देऊ नाही शकत. पण मग आता काय करायचं असा जेव्हा प्रश्न होता, तर मी म्हटलं ना की कधी कधी कवीपेक्षा त्याचं काव्य किती जास्त मोठं होतं, त्याचं उदाहरण म्हणजे हा कालिदास दिन आहे. कारण जेव्हा तिथी निश्चितीची वेळ आली की आता कुठल्या दिवशी तो साजरा करायचा, तर असं ठरवण्यात आलं की त्याच्याच मेघदूत या काव्यात आषाढस्य प्रथम दिवसे असा जो संदर्भ येतो की आषाढ महिन्याची पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा, तर त्या दिवशी तो यक्ष त्या मेघाशी संवाद साधू लागतो. आणि ती म्हणजे कवी कल्पना जी म्हणतात मग ती खऱ्या अर्थाने की एखाद्या विरहात असलेल्या पुरुषांनी किंवा नायकांनी आपल्या पत्नीची आठवण खूप व्हावी आणि तिच्यापर्यंत संदेश पोहोचवायला काहीही साधन नाही, म्हणून त्याला आकाशात बघताना एक मेघ दिसतो. तर तो त्याला कधी दिसतो, तर तो आषाढाच्या पहिल्या दिवशी. आणि तिथून ते काव्य जे सुरू होतं, त्याला कधी खंडकाव्य किंवा लघुकाव्य म्हटलंय, त्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे तो प्रवासच आहे की मेघानी त्याच्या त्या नायकाच्या पत्नीपर्यंत गेलेला कसा तो रस्ता असेल असा. तर त्यामुळे ती कल्पनाही इतकी नवीन होती, इतकी भावली की एरवी नाटकात किंवा काव्यात खूप पात्र असतात किंवा खूप सांगण्यासारखं असतं, वर्णन करण्यासारखं असतं, पण एक न बोलणारं पात्र म्हणजे ढग आणि नायक असं अख्खं काव्य कोण बरं त्याची कल्पना करेल. तर अर्थातच हा कल्पनेचा स्वामी असलेला कालिदास. नक्कीच. आणि म्हणून आषाढाच्या पहिल्या दिवशी म्हणून हा त्याच्या स्मृतीमध्ये खरं तर हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे त्याची ही जन्मतिथी वगैरे नाहीये खरं तर. मला वाटतं हा एक वैश्विकच कवी म्हणायला लागेल की ज्याच्या स्मृतीमध्ये स्मृती आठवण करण्यासाठी जन्मतिथी नसताना सुद्धा हा दिवस आपण साजरा करतोय. तर हेच मुळात त्याच्या साहित्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि जे अजरामर झालंय असं म्हणायला हरकत नाही. ही पण एक प्रेरणा आहे की आपण कसं काम करावं, की माझं नाव सगळीकडे मी माझं करण्यापेक्षा कामच असं करून ठेवावं की त्या कामातनं काहीतरी क्लू घेऊन त्यातून एखादा पुरावा संदर्भ घेऊन नंतर कोणीतरी ते साजरं करावं. नक्कीच. आता अर्थातच पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की कवी कालिदासाने इतकं साहित्य, अगाध साहित्य म्हणता येईल, अपूर्व साहित्य लिहिलं आणि त्याच्या सगळ्या साहित्यातली जी नायिका होती ती विविध रूप धारण करणारी होती. तर त्याच्या लेखी स्त्रीचं महत्व काय असं आपल्याला वाटतं? मी अगदी तुला एक सोपं उत्तर देऊ कायचं की आपण जर का भारतीय स्त्री कशी दिसत असेल पूर्वीच्या काळी किंवा एक असं एक चित्र म्हणून डोळ्यासमोर आलं तर आपल्याला नेहमी राजा रवी वर्मा हे नाव येतं. बरोबर. तर राजा रवी वर्म्यांनी जशी भारतीय स्त्री, तिचं सौंदर्य, तिच्या प्रत्येक साडीची निरी, त्याची घडी, त्याचा काठ, त्या वस्त्राचा पोत हे ज्या तपशिलांनी चित्रात रेखाटलंय ना, तसं जर का स्त्रीचं स्त्रीत्व तत्कालीन कोणी रेखाटलं असेल शब्दांमधनं. त्यामुळे शब्दचित्र म्हणून जर का स्त्रीत्वाला एक आयाम देणारा किंवा त्याला बोलतं करणारा कोणी कवी असेल तर तो कालिदास आहे. क्या बात आहे. मला वाटतं एकदम अचूक शब्दात आणि तुम्ही योग्य उत्तर दिलं. याविषयी माझ्या मनात अजून प्रश्न आहेत, पण आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला प्रमोद वेदविख्यात नाशिकहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. हॅलो. नमस्कार. बोला. नमस्कार. मी नाशिकहून बोलतो, प्रमोद वेदविख्यात. हो. आजचा विषय खूप सुंदर आहे. धन्यवाद. आणि संस्कृत भाषा माझा खूप आवडता विषय आहे. अरे वा. तर माझा हायेस्ट मार्क असायचा तेव्हा. क्या बात आहे. आणि आपल्या गौरी मोगे आणि आपल्याला पण उभयताना पहिले कालिदास दिनाच्या शुभेच्छा. मला असं म्हणत आहे कालिदासाचा वाङ्मय खूप सुंदर संस्कृतमध्ये आहे, पण ते आता नवीन पिढीला आम्हाला म्हणजे कोण आम्ही शिकलोय काही, तर ते मराठीत असं अवेलेबल होतंय का की ज्याच्यातून म्हणजे आपल्या त्याचा आनंद मिळेल बा त्यांच्या नाटकात. हे शाकुंतल वगैरे जे फेमस आहेत, तर आता आपण अभ्यास करत आहात
तर याविषयी काय संशोधन चालू आहे त्याची माहिती मिळेल तर बरं होईल. एकतर नक्की, नक्की. मला धन्यवाद, वाटतं छान खूप चांगला प्रश्न प्रश्न विचारला. विचारला त्यांनी आणि कदाचित माझ्याही मनात हा प्रश्न नंतर आला असता, कारण मी म्हटलं तसं की संस्कृत शिकावं खरंय. किंवा ती छान भाषा आहे हे अनेकांचं खरंय. मत असतं, खरंय. पण कदाचित प्रत्येकाला ती संधी मिळत बरोबर. नाही आणि ते कुठेतरी वाङ्मय वाचावं समजावं ही एक साधारण आपली इच्छा असते. खरंय. तर त्यांचा प्रश्न खूप छान आहे की त्याचं मराठीत आता सगळी नाटकं हो, म्हणा, हो. पुस्तकं म्हणा, ह्याच्यावर काय संशोधन सुरू आहे? प्रमोदजी, खूप छान महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. आणि ह्या सगळ्या नाटकांची, काव्यांची भाषांतर उपलब्ध आहेत. मिराशींसारखे विद्वान असतील किंवा आळतेकर आहेत, त्यांनी काही रसग्रहण लिहिलंय. तर तुमच्या म्हणजे नाशिकला आहेत म्हणून म्हणते की नजीकच्या कुठल्याही तुम्ही ग्रंथालयात जर का गेलात तर शाकुंतलावर किंवा रघुवंशावर काही असणार नाही असं होणार नाही. तर या निमित्ताने मी अजून एक विनंती करेन की आपण आज संस्कृतचा विषय घेतलाय, कालिदासाचा विषय घेतलाय, तर ग्रंथालयापर्यंत जाणं किती महत्वाचं आहे हे तुमच्याच प्रश्नाच्या उत्तरातून मला अधोरेखित करायची संधी मिळणार आहे. त्यासाठी आधी धन्यवाद. तर ते अवश्य बघा तुम्ही तिथे जाऊन. त्या व्यतिरिक्त एक खूप छान पुस्तक आहे गोके भट सर, त्यांचं नाटके आणि नाटककार. तर त्यात त्यांनी इतरही काही नाटकांचा आढावा घेतलाय, पण कालिदासाच्या शाकुंतलाचा छान किंवा इतरही 2 जी अजून नाटकं आहेत त्यांचाही घेतलाय. काव्यांची तर वेगवेगळी भाषांतरं आहेत. आणि अगदी अजून पुढे सांगायचं तर की ग्रंथालयात तर जाच तुम्ही, पण काही अडचण असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत. तुम्ही गुगलवर सर्च केलं तर archives.in किंवा com अशी जी एक संकेतस्थळ आहे, तिथे ही सगळी जुनी पुस्तकं त्याच्या PDF तुम्हाला मिळतात, त्या फॉर्मॅटमध्ये मिळतात. ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि वाचू शकता. त्यात बरीचशी पुस्तकं अशी आहेत की डाव्या बाजूला संस्कृत टेक्स्ट आहे आणि उजवीकडे त्याचा अनुवाद आहे. तर ह्यापैकी कुठलंही पुस्तक जे तुम्हाला वाचताना मराठीच्या दृष्टीने छान वाटेल ते तुम्ही अवश्य वाचा. नक्की. आता यांच्याच प्रश्नाला थोडासा पुढे जाऊन एक प्रश्न विचारते की आज जर आपण बघितलं ना तर आपल्याला जितकं वाचन करणारी पिढी हवी आहे तेवढी मिळत नाहीये. या उलट ऐकायला म्हणजे श्राव्य माध्यम जर असेल तर आपली जी तरुणाई आहे ती त्याच्याकडे अधिक आकर्षित होताना आपल्याला दिसते. तर ही जी पुस्तकं आहेत ती ऑडिओ बुक्स म्हणून काही करण्याचा पुढे विचार आहे का, किंवा अशा संस्था काही काम करता आहेत का? हा माझ्या मनात. मी ज्या संस्थेत काम करते, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, आधी एक नमूद करीन की मी फार सुदैवी आहे की या ठिकाणी मी 10 वर्ष काम करते, जिथे महाभारताची चिकित्सक आवृत्ती निघाली पहिल्यांदा, ज्याच्यावर 48 वर्ष काम सुरू होतं. आणि त्याच प्रकल्पाचं एक संपादक म्हणून पण मी काम आता बघते. तर सुट्टणकरांसारख्या विद्वानांनी तिथे काम केलंय. तर तिथे अशा बऱ्याच गोष्टी आता आम्ही अशा सुरू केल्या आहेत की ज्या नवीन माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील. आणि अर्थातच की अजून एक सांगू का की ऑडिओ बुक किंवा त्याचं समोर काहीतरी ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपे काय फक्त आत्ताची गरज नाहीये. का सांगते, कारण जेव्हा शाकुंतल संस्कृतात लिहिलं गेलं त्याच्यानंतर त्याचे प्रयोग मराठी नाटकामध्ये जेव्हा करायला लागले ना, याच्या आधीही की अण्णासाहेब किर्लोस्करांनी केले किंवा मराठी चित्रपटांमध्ये चालली शकुंतला सारखी गाणी होती, याचा अर्थ प्रत्येक पिढीला ती गरज कुठेतरी वाटते की जे आपण फक्त वाचलंय ते आपल्या दृष्टीतनं दुसऱ्याला दाखवायचं असेल, आपल्या आवाजातनं कुणाला ऐकवायचं असेल तर त्याची अभिव्यक्ती कशी असावी. तर आत्ताच्या काळात जसं आता आपण दोघी गप्पा मारतोय, यावर चर्चा करतोय, तर हा एक मुलाखतीचा, पॉडकास्टचा असे काही फॉर्मॅट्स आपल्याकडे सुदैवाने आहेत. तर संस्थेचा आमच्या YouTube चॅनल आहे, त्यावर आजच अगदी म्हणजे मी आता उल्लेख करते प्रश्न विचारलाय म्हणून की माझे मित्र आणि विद्वान डॉक्टर प्रसाद भिडे, तर आम्ही दोघांनी एक चर्चा केली आहे पॉडकास्टमध्ये. महाभारतातली शकुंतला याच्याबद्दल मी बोलते आणि डॉक्टर प्रसाद कालिदासांनी जी शकुंतलेच्या कथेत बदल करून शकुंतला साकारली त्याबद्दल असंच आम्ही संवादातून ते साधलंय कालिदास दिनाच्या निमित्ताने. तर असे अनेक प्रयोग आम्ही करतोय आमच्याच डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. म्हणजे वेबसाईट आहे भारतविद्या.in नावाची. त्याच्यामध्ये कालिदासाच्या नाटकावरती कसा दृकश्राव्य ज्याला आपण अभ्यासक्रम म्हणू तसा आहे, ज्याच्यात प्रसाद भिड्यांचाच आहे. तर त्यांनी नाटक पण त्याच्यात थोडं थोडं सादर केलंय. आणि याच्या पुढेही आमचा आता मानस आहे की या ज्या सगळ्या प्राचीन कलाकृती आहेत सुंदर अतिशय, तर त्यांना फक्त ऑडिओ फॉर्मॅटमध्ये आणण्यापेक्षा म्हणजे त्यांचं अभिवाचन न करता त्याच्याबद्दल आशय निष्पत्ती ज्याला म्हणू किंवा सध्याच्या काळात जी भाषा समजते थोडी उलगडून सोपी करून त्याचं एक रेंडिशन ज्याला आपण म्हणतो की पुनर्वाचन पुनर्लेखन थोडंसं करून ते तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा मानस नक्की आहे. नक्की. आणि मला वाटतं तुम्हाला या कार्यासाठी शुभेच्छा, कारण हे कार्य जर झालं तर कदाचित पुन्हा एकदा ही सगळी तरुणाई याच्याकडे नक्कीच आकर्षिली जाईल. इतकं हे वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. तेलुगू भाषेमध्ये जर का सामंताचा चित्रपट शाकुंतलावर येऊ शकतो गेल्या वर्षी, तर आपण तर नक्कीच बोलू शकतो. एक फोन येतोय तो घेऊया आपण. आपल्याला योगेश पवार परभणीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो, योगेश पवार बोलतोय मी. बोला. नमस्कार.
हा मॅडम, मी पालम परभणी बोलतोय. बोला ना, बोला, प्रश्न विचारा. हा, आमचा प्रश्न असा आहे की कालिदासजीचा जो अभ्यासक्रम आहे, जे ग्रामीण भागामध्ये लोकांना समजत नाही, असा कोणता उपक्रम आहे त्यांना ग्रामीण भागामध्ये त्यांचा इतिहास समजेल, असा प्रश्न आहे माझा. नक्कीच नक्कीच, यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊया. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आणि थेट आपल्या आधीच्या प्रश्नाच्या उत्तराकडे मला वाटतं आपण येऊया. आपल्याला योगेशजींनी एक प्रश्न विचारला होता आणि त्यांचा प्रश्नही तितकाच योग्य होता. कारण जी भाषा इतकी समृद्ध आहे, जी शिकावीशी वाटते, त्याचे जे अभ्यासक्रम आहेत ते ग्रामीण भागांपर्यंत खरंच पोहोचत नाहीत. तर आज आपल्याला स्वतंत्ररित्या जर भाषेचा अभ्यास करायचा असेल तर कुठले पर्याय उपलब्ध आहेत जे आपल्याला करता येऊ शकतील आणि पालक सुद्धा या अनुषंगाने मुलांना ते देऊ शकतील. तर याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल? अगदी सोपं उत्तर म्हणजे मोबाईल फोन. कारण ग्रामीण भाग असू देत, शहरी भाग असू देत, सगळीकडे सुदैवानी जे काही आहे त्याच्यात फोन नक्की पोचलाय आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी पण बऱ्यापैकी असते. ज्या अर्थी बाकी सगळं युट्यूबवरचा कंटेंट बघितला जातो, त्या अर्थी हे सगळे विषय आता सुदैवानी अशा काही वाहिन्यांवर आहेत. जसं आपलाही हा कार्यक्रम युट्यूबवर लोकांना आत्ताही दिसतोय, नंतरही दिसणार आहे. तर भांडारकर संस्थेचा आमचा जो चॅनल आहे युट्यूबचा, त्याच्यावर अशा सगळ्या विषयांवर आधीच आम्ही भरपूर काम केलंय, जे तुम्हाला कधीही कुठूनही तुम्ही बघू शकता. माझं स्वतःचं पण एपिक कला नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यावर पण मी हे काम करते. त्या व्यतिरिक्त आमचा भांडारकर संस्थेचा जो भारतविद्या.in हा प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा मी उल्लेख केला, तर त्याचा आम्ही एक ॲप आता काही काळातच एक लॉन्च करतोय. तर ते ॲप जर का तुम्ही तुमच्या फोनवर डाउनलोड केलं तर हे सगळे विषय तुमच्यापर्यंत तुम्ही जिथे असाल तिथे बसून पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांचा उल्लेख केलात म्हणून सांगते की त्याची परीक्षा पण त्यावरूनच देता येईल. नुसती परीक्षा असं नाही, तर त्याचं एक प्रमाणपत्र पण तुम्हाला भांडारकर संस्थेच्या नावाने तिथेच मिळेल, जे तुम्हाला तुमच्या महाविद्यालयांमध्ये जर का विद्यार्थ्यांसाठी असेल तर लागणार असेल. आणि किती वयापासून मुलं याच्यामध्ये परीक्षा देऊ शकतात किंवा कोर्स घेऊ शकतात? बरोबर. आम्ही खरं तर हे 11वी पासूनच्या मुलांसाठी आता हे करतोय, पण आमच्याकडे असेही काही विद्यार्थी आहेत की जे 7वी 8वीत पण आहेत, पण त्यांनी हे दिलंय. आणि कुठल्या वयापर्यंत करता येते? अगदी एक 84-85, त्यामुळे एक 9-10 वर्ष ते 84-85 असा एक मोठा स्कोप आहे तयार झालेला. कारण आवड ही कुठल्याही वयात निर्माण होऊ शकते. अर्थात. आणि ते म्हणाले तसं की ती शहरात आहे गावात आहे याचाही आता कुठे अडथळा राहणार नाही. कारण आज खरंच हे डिजिटल युग आहे असं म्हणतोय आणि याचा भाषा समृद्धीकरणाच्या दृष्टीने नक्कीच फायदा होणार आहे. आता मी परत आपल्या विषयात येते, मूळ विषयात, की कालिदासाच्या साहित्यात ना स्त्रीची अनेक रूपं आहेत, तर त्यांनी स्त्रीची तरलता कशी काय जपली आहे त्याची काही उदाहरणं सांगता येतील? खूप सुंदर जपली आहे. कारण स्त्रीत्व म्हणजे काय तर सौंदर्य असं पटकन सगळे म्हणतात आणि कालिदासाच्या बाबतीत तर नेहमीच असं म्हटलं जातं की त्यांनी तो शृंगार फार साधलाय वगैरे असं, आणि स्त्रीचं सौंदर्य कसं आहे त्यांनी वर्णिलंय. पण या सगळ्यात ना कालिदासाला जे खरोखरीच अधोरेखित करायचं ते कधी कधी मागे पडतं. कारण शेवटी बघणारा काय बघतो, ऐकणारा काय ऐकतो यावर पण अवलंबून असतो की सांगणारा काय सांगतो याच्यापेक्षा. तर सगळ्या पद्धतीने ते ऐकलं वाचलं तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतात की ती तरलता तिच्या चालण्यापासून, बोलण्यापासून ते तिच्या सगळ्या व्यक्तिमत्वापर्यंत साधली आहे कालिदासाने. म्हणजे तुम्ही शकुंतला घ्या, तुम्ही कुमारसंभवातली पार्वती घ्या, त्यांच्यातली तरलता कालिदास वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतो. अगदी एक छोटं उदाहरण देते की पार्वती ही रोज जाऊन शंकराचं दर्शन घेते, कारण तिची इच्छा आहे की पती म्हणून तो तिला प्राप्त व्हावा. आता हे सांगत असताना एक उदाहरण छोटंसं जे कालिदासाने तिचं वर्णन करताना सांगितलंय ते सांगते की ती जेव्हा चालत येत असते शंकराप्रती, तेव्हा तिने सगळ्यांसारखे म्हणजे राजस्त्रियांसारखे तिने सुवर्णाचे अलंकार घातलेले नसतात, पण स्त्रीत्व आणि आभूषण किंवा त्यांनी जे कायम पुष्पांशी म्हणजे फुलांशी नातं जोडलंय ना, कारण फुलं कशी असतात की त्यांना सुगंध असतो, ती नाजूक असतात, पण ती झाडावर फुलतात, ती कुठेही राहू शकतात. तसं स्त्रीच आहे की ती कुठेही गेली तरी ती बहरत राहते आणि तिचा सुगंध नेहमी दरवळत राहतो. इतर कुठल्या गोष्टींनी जोपर्यंत तिचं आयुष्य, आता कोमेजणं हा वेगळा मुद्दा झाला, पण नाहीतर एक दिवसाचं आयुष्य जर का मानलं फुलाचं
तर तसं स्त्रीचं असतं, तिला तुम्ही कुठेही ती असेल तरी तिने दरवळत राहिलं पाहिजे. त्यामुळे कालिदासांनी असं वर्णन केलंय की ती काय सांभाळत हळूहळू चालत येते. तर तिने बकुळीच्या फुलांची मेखलेसारखी माळ करून कमरेला बांधली आहे आणि चालत येत असताना ती बकुळीची माळ सरकते की नाही हे बघते. आता ती शंकराचं दर्शन घ्यायला येते हे सांगत असताना हे फक्त कालिदासाला सुचू शकतं असं काहीतरी सांगणं, की ती इतकी आनंदी आहे की तिने आभूषणं तिने घातली नाहीयेत सोन्या चांदीची, कारण तिला कुठेतरी तपश्चर्येकडे वळायचंय. पण त्याचबरोबर तिचं स्त्रीत्व, तिचा तो दरवळणारा सुगंध ती तिच्याबरोबर घेऊनच जाते. आणि म्हणूनच ती शकुंतला जशी त्या तापसांच्या किंवा कण्वांच्या आश्रमात आहे तितकीच ती निरागस त्या दुष्यंताच्या राजमहालात गेल्यावर पण असते आणि नंतर पण असते. त्यामुळे काही गोष्टी या स्त्रीनी किंवा पुरुषांनी दोघांनी पण ज्या चांगल्या असतात, ज्या स्वतःला स्वतःपर्यंत घेऊन जातात, त्या कधीही बदलू नयेत हे कालिदास त्याच्या नायिकांमधनं सांगतो. त्याचबरोबर तरल असण्याचा दुसरा अर्थ मी जसं म्हणाले तसं की फूल पण कुठेही ठेवलं तरी दरवळत राहतं, तसं आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला नीट राहता आलं पाहिजे हे सुद्धा कालिदास सांगतो. त्यामुळे शकुंतला तिच्या वडिलांच्या आश्रमात असू देत, ती तिथे आरोप झालेल्या आपल्या पतीशी हुज्जत नाही पण त्याला एक उत्तर देणारी असू देत, आपल्या मुलाला सांभाळणारी असू देत, अशीच ती उमा पण आहे, पार्वती आहे. अशा पद्धतीने तरलता किती लोकांना दाखवायला जमते आणि इतकं स्त्रीत्व कोणी समजून घेतलंय. आणि मला वाटतं कदाचित त्याच्या साहित्यामुळेच ना त्या प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर जशाच्या तशा उभ्या म्हणून मी राजा रवी वर्माच्या पेंटिंगची आठवण काढली. आणि तुम्ही जे आता उल्लेख केला की बकुळीची फुलं, म्हणजे त्यांनी निसर्गाशी सुद्धा किती सुंदर नातं जोडलंय हेही आपल्याला परत कसं ना तरलता किंवा ते सौंदर्य कसं टिपतो तो, की आता मोत्यांच्या माळेसारखं काहीतरी दिसायला पाहिजे ना, म्हणून त्यांनी बकुळीचं फूल घेतलंय. कारण ते छोटंसं असतं, नाजूक असतं, ते सोनेरी रंगाचं असतं. त्यामुळे सुवर्णाच्या दागिन्याला रिप्लेस करायला त्यांनी बकुळ आणले तिथे. हेच ती जेव्हा नतमस्तक होते शंकराच्या समोर तेव्हा शंकराला दिसतं की तिने कण्हेरीची फुलं केसात माळली आहेत. आणि मला वाटतं हे जितकं बोलू तितकं कमी. आपल्याला फोन येतोय, तो घेऊन आपण लगेच पुढे जाऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. हा, मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते. नमस्कार. हा, मला असं विचारायचं की कालिदासचे कुठे कुठे कार्यक्रम राबवले जातात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या या माध्यमातून पोवाडा किंवा जात्यावरची ओवी, भारूड, ह्याच्यातलं सब बायकांना काहीतरी करता येईल वेगळं, असं काही करता येईल का असं मला वाटतंय. नक्कीच. परंपरापैकी नक्की नक्की त्यांचा प्रश्न आहे की मगाचा प्रश्न की खरंच आहे की इतकं सुंदर साहित्य आहे आणि याच्यावरचे कार्यक्रम होतात हेच मुळात मला वाटतं माहिती नाहीये किंवा ते सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही. कदाचित हेच पोहोचवणं हा सुद्धा एक आपला उद्देश आहे असं मला वाटतंय. तर काय सांगाल याविषयी? मगाशीच मी उत्तर दिलंय, जसं तुमचा कार्यक्रम आहे तसा आज हा बघितला जातोय, तसं बाकीचेही बघितले जावेत. आणि आमच्या संस्थेचं युट्यूब चॅनल आहे ते तुम्ही अवश्य बघा. त्याच्यावर आजही एक याच विषयावरचा कार्यक्रम येणार आहे. पुढच्या गुरुवारी पण अजून कालिदासाच्या स्मृतीबद्दल काही आम्ही सांगणार आहोत. तर अशाच पद्धतीने आम्ही हे विषय मांडत राहू. तुम्ही अवश्य ते बघत राहा. त्यामुळे आम्ही आमच्या परीने जे शक्य आहे त्याची एक रुजवात तर केली आहे, सुरुवातही केली आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा असाच पाठिंबा आणि आशीर्वाद आणि एवढा प्रतिसाद राहिला तर आम्ही नक्कीच हे खूप मोठं करू. नक्कीच. आता आपण परत आपल्या प्रश्नाकडे येऊया, कण्हेरीच्या फुलांकडे. कण्हेरीच्या फुलांकडे येऊ. आणि त्यालाच जोडून मला हाही प्रश्न विचारायचा आहे की फक्त स्त्री दाखवताना किंवा तिची रूपं दाखवताना त्याचबरोबर कालिदासानं त्याच्या साहित्यात नात्यांची, इतर नात्यांची सुंदर वीण गुंफलेली दिसते. तर या अनुषंगाने काय सांगा? म्हणजे वडील मुलगी ह्या नात्याबद्दल कालिदासाने इतकं सुंदर लिहावं की आपल्याला सुद्धा वाचताना क्षणभर असं भरून आल्यासारखं कधी कधी होऊ शकतं. आता एक उदाहरण मी अर्थातच देईन ते शकुंतलेचं. कारण तिचा जन्म झाला तेव्हा तिचे आई वडील तिला सोडून गेले आणि तिला सांभाळलं ते कण्व ऋषींनी. म्हणजे असाच सगळा कथाभाग महाभारताच्या मूळ कथेमध्ये येतो, आदिपर्वातल्या उपाख्यानामध्ये. तो सगळा धागा कालिदासाने तसाच ठेवलाय. पण महाभारताचा कसं की एक रोखठोक पद्धती सांगायची, त्यांना धर्मशास्त्र सांगायचे, हे चूक हे बरोबर. त्याच्यात ना कल्पना विलासाला तेवढी उसंत नाहीये व्यासांना. म्हणजे त्यांना जमणार नाही असं शक्यच नाही, ते व्यास आहेत, पण त्यांना वेळ नाहीये तेवढं करायला. पण कालिदासाकडे घडून गेलेल्या घटनेचं बीज आहे एका कथेचं. त्यामुळे त्याच्या कल्पनेतून ते हे जेव्हा हे साकारतं तेव्हा ते अतिशय सुंदर बाहेर येतं. आणि त्यात तो इतकं छान ते सांगतो की ती जेव्हा आता आपल्या नवऱ्याकडे जायला निघालीये तेव्हा होणारी ती कण्वांची अवस्था. तर ते तर आपण सगळ्यांना माहिती आहे, श्लोक चतुष्टय किंवा चालली शकुंतला लाडकी शकुंतला, गाणं तरी सगळ्यांनी ऐकलंय. पण त्याच्या पुढचा जो संवाद आहे ना तो खूप सुंदर आहे. तर ते तिला एक सांगतात की आम्ही जरी ऋषी असलो आणि आम्ही प्रापंचिक नसलो तरी व्यवहाराचं आम्हाला ज्ञान आहे.
म्हणून मी तुला वडील या नात्याने सांगतो की तू तुझ्या नवीन घरी जाशील तेव्हा तू बाळा कशी वाग, तू काय काळजी घे, थोरा मोठ्यांशी कशी वाग, स्वतःची काळजी कशी घे, हे सगळं ते तिला प्रेमाने सांगतात. त्याच्यानंतर शकुंतला त्यांना म्हणते की बाबा मी बाहेर पडतीये, पण मी लावलेली काही वेली आहेत, झाडं आहेत, एक छोटं पाडस आहे हरिणाचं, तर त्याची काळजी घ्या तुम्ही. आता हे संवाद ना तुम्हाला आत्ताच्या पण घरांमध्ये दिसतील की अशी जर का एखादी मुलगी काय किंवा एखादा मुलगा सुद्धा परदेशामध्ये जायला निघाला ना तर तो हेच सांगेल, अशाच पद्धतीची चर्चा त्यांच्यामध्ये होईल. त्यामुळे हे सगळं जे भावनिक एक चित्रण आहे ना ते सगळं कालिदास फार सुंदर करतो. दुसरं एक उदाहरण आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आता हे कण्व तर पालक पिता होते की त्यांनी प्रतिपाळ केला, सांभाळलं, पोटची मुलगी नव्हती तरी त्यापेक्षा जास्तच केलं असं म्हणायला हरकत नाही. पण उमा जी आहे कुमार संभवातली म्हणजे पार्वती, तिचे वडील म्हणजे हिमालय, पर्वताधिराज असं, तर त्यांना इतकी काळजी आहे आपल्या मुलीची आणि ते तिला स्वतःच सांगतात. म्हणजे आईला असं वाटतंय की आपली लाडाकोडात वाढलेली मुलगी शंकरासारख्या देवाबरोबर गेली तर कशी राहील, पण ते म्हणतात की नाही, हे जर का तुझं जीवित कार्य आहे आणि तुला आवडतंय तर मी तुला पूर्ण पाठिंबा देतो. त्यामुळे हे हिमालयानी सांगितलंय, वडिलांनी मुलीला सांगितलंय की शंकर प्रसन्न होईपर्यंत तू रोज दर्शनाला जा. त्यानंतर जेव्हा एक असा प्रसंग येतो की मदनदाहाचा प्रसंग, की मदन येतो, देवांनी सांगितलंय म्हणून तो शंकराला थोडं अजून मोहित करायचा प्रयत्न करतो की त्याची इच्छा आहे की पार्वतीकडे त्यांचं लक्ष जावं, कारण ते तपश्चर्येत बसलेत. सतीच्या दहनानंतर त्यांना लग्न करायचं नाहीये परत, त्यामुळे त्यांना संसारात परत यायचं नाही. ते आणण्यासाठीची योजना म्हणून तो एक भाग असतो. पण जेव्हा शंकराच्या लक्षात येतं तेव्हा तिसरा नेत्र त्यांचा उघडला जातो आणि मदनाला जाळून टाकलं जातं. पार्वती तिथेच समोर उभी असते. हे सगळं बघताना तिला जो धक्का बसतो त्याने ती बेशुद्ध पडते. त्यानंतर काय होतं हे बघण्यासारखे. हे जेव्हा तिच्या वडिलांना कळतं तेव्हा हिमालय वडील म्हणून तिचे येतात, तिला उचलून आपल्या दोन्ही हातांनी परत राजमहालात घेऊन जातात की आपली मुलगी बेशुद्ध पडली तर तिला सावध करण्यासाठी. तेव्हा वर्णन करताना कालिदास असं म्हणतो की एखाद्या कमलिनीला म्हणजे नाजूक कमळाच्या वेलीला किंवा कमलपुष्पाला जर का ऐरावतानी आपल्या सोंडेवर अलगत उचललं तर कसं दिसेल, इतक्या नाजूकपणे आपल्या मुलीची काळजी घेत आपल्या वडिलांनी आपल्या मुलीला घेऊन. ग्रेट. म्हणजे हिमालय असू दे किंवा कण्व ऋषी असतील, नायक नायिका कुठेही नाही, पण मानवी भावना आहे की नाही. वा, खूप छान अशी नात्यांची विण आपल्याला दिसते. आपण एक फोन घेऊया आणि मग अर्थात पुढे जाऊया. आपल्याला विजय पाटील प्रश्न विचारतात. नमस्कार विजयजी, वाड्याहून. नमस्कार. 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 नमस्कार मॅडम. बोला. माझं नाव विजय पाटील आहे, मी गौरापूर वाडा इथनं बोलतो. माझे 3 प्रश्न आहेत मुख्यत्वे करून. प्रथम प्रश्न आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. द्वितीय प्रश्न आहे, भारतीय संस्कृती व ज्ञान परंपरा कोणत्या प्रकारची आहे आणि तो कोणत्या प्रकारे जोपासावी. आणि तृतीय प्रश्न आहे, अध्यात्म म्हणजे काय. आणि चौथा प्रश्न असा आहे की कालिदासाची स्त्री ही आपण म्हणजे आपल्या विचारांमुळे अध्यात्म स्वीकारत असताना किंवा स्वीकारत असताना कशा प्रकारे स्वीकारत जावे. नक्कीच. मला वाटतं त्यांनी प्रश्न चतुष्टय टाकले. प्रश्न चतुष्टयासारखं काय सांगाल. दुसऱ्या प्रश्नाचं मी आधी उत्तर देते, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे का हा प्रश्नच नाहीये, हे उत्तर आहे. ती आहेच. आणि आता जो महिना सुरू आहे त्याच्यात आता आषाढामध्ये हे बोलायला तर म्हणजे प्रश्नच नाही की ते आहेच. पुण्यात तर आत्ताच परवाच पालख्या आल्या होत्या, त्यामुळे अजूनही त्या वातावरणाचा आनंद मनात आहे. तर ती भूमी आहेच. दुसरी गोष्ट, भारतीय ज्ञानपरंपरेचा जो विषय त्यांनी काढला अतिशय महत्वाचा, तर ती कशी जोपासावी. तर त्यासाठी भारत सरकारने आता जे काम केलंय ते फार वाखाणण्याजोगं असं मी म्हणेन. कारण आतापर्यंत जे नव्हतं की शैक्षणिक अभ्यासक्रमात या विषयांचा अंतर्भाव आतापर्यंत नव्हता. म्हणजे शिकवलं नाही जायचं की एक ठराविक कालखंडातला इतिहास आपल्याला शिकवला जायचा, किंवा गणित असेल किंवा विज्ञान असेल ते ठराविक पद्धतीचंच आपल्याला शिकवलं जायचं. ते महत्वाचंच आहे, ते शिकलंच पाहिजे, मी नाही म्हणत नाही. पण आपल्याकडे भारतीय म्हणून काय काम झालं होतं, काय केलं होतं हे सांगण्यासाठी जे जे आहे तर ते आता या अभ्यासक्रमामध्ये घ्यावं, असं ही नवीन पॉलिसी जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण म्हणतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ते आपल्याला सांगतं. तर त्यामुळे आपोआपच ही आता जोपासली जाणार आहे. कारण काही गोष्टींचं ना कंपल्शन काही वेळेला गरजेचं असतं की आता हे करायचंच आहे, वाचायचंच आहे म्हटलं की वाचलं जातं. मुलं घरी जाऊन आई वडिलांना सांगतात की आज शाळेमध्ये आम्हाला चक्क
चोल राज्याबद्दल सांगितलं, पांड्या राज्यांबद्दल, भारतीय प्राचीन राजवंशांबद्दल सांगितलं. महाभारतात असं होतं, रामायणामध्ये भौगोलिक संदर्भ असे येतात. बियास सतलज नद्यांचा उल्लेख तुम्हाला कुठे सापडतो? तुम्हाला ऋग्वेदात नदी सूक्तात सापडतो. हे जर का मुलं जाऊन आता आई वडिलांशी बोलायला लागली तर आई वडिलांना पण वाटेल की त्यांना उत्तरं द्यायला किंवा त्यांच्याशी चर्चा करायला आपल्याला अजून काही वाचावं लागेल. तर जोपासण्याची सुरुवात होण्याचा हा बरोबर काळ आहे आणि तो सुदैवानी सरकारी यंत्रणेनी आपल्याला ती संधी दिली. आता ही आपली जबाबदारी आहे की आपण ते केवळ एक अनिवार्यता म्हणून त्याच्याकडे बघायचं, कंपल्सरी आहे म्हणून बघायचं की ते खऱ्या अर्थाने भारतीयांनी भारतीयत्व जाणून घेण्याची ही भारतानेच दिलेली संधी आहे, ती आपण घेतली पाहिजे. नक्कीच. त्यांचा पुढचा प्रश्न होता की साधारण कालिदासाच्या साहित्यातली जी स्त्री आहे, आज आपल्यासारख्या स्त्रीला तसं वागायचं असेल तर ते कशाने थोडक्यात प्रभावित झाले किंवा आजच्या स्त्रीने या सगळ्या स्त्रियांमधून काय शिकावं त्यांनी मांडलेल्या रेखाटलेल्या. त्यांच्या प्रश्नाचा एक संदर्भ घ्यायचा तर की अध्यात्म म्हणजे काय हे सांगण्यासाठी आत्ताही वेळ नाही, त्यामुळे त्या प्रश्नाचं मी उत्तर देत नाही. पण आध्यात्मिक बैठक आणि कालिदासाची स्त्री असा जो त्यांनी प्रश्न विचारला त्यावर मी अवश्य भाष्य करेन. की जेव्हा मी पार्वतीबद्दल बोलत होते आणि मी एक संदर्भ पण घेतला की मदनदाह जेव्हा होतो, मग त्याच्यानंतर जेव्हा पार्वतीला हे कळतं की आपण शंकराच्या समोर उभ्या होतो, त्याला आपल्या सौंदर्याने काहीही फरक नाही पडला. आता इथे ही ऍक्च्युली रिअलायझेशनची म्हणतो ना आपण तशी तो क्षण आहे की आत्मसाक्षात्काराचा पार्वतीसाठी. तो कालिदासासारख्या शृंगारप्रधान काव्य रचणाऱ्या माणसाने लिहिलाय. इथे आपलं लक्ष मला वेधायचंय. तिथे असे श्लोक येतात त्या काव्यामध्ये आणि पार्वती असा विचार करते की माझ्या सौंदर्याने काहीच फरक पडला नाही, तर मला जे हवंय, माझं जिथे प्रेम आहे असं मी म्हणते, ते मिळवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचं माझ्याकडे लक्ष जाण्यासाठी जर का माझ्या देहाच्या सौंदर्याचा काहीही उपयोग नाही तर कशा करता त्याला एवढं महत्व द्यायचं. आणि त्याच्यानंतर ती पूर्ण साधनेमध्ये लीन होते, दीर्घकाळ तपश्चर्या करू लागते. तर जो कवी स्त्रीचं सौंदर्य इतकं खुलवत आपल्या शब्दातनं नेतो, तोच कवी स्त्रीच्या साक्षात्काराचं सौंदर्य, स्त्रीला स्त्रीत्वाची ओळख करून जर का दिली गेली कुठल्या तरी प्रसंगाने, तर तिचा होणारा निर्धार, तिचं समर्पण त्या पुढचं, माझ्या मते अध्यात्म अजून दुसरं काय असतं. आणि फक्त अध्यात्म नाही, मी तर म्हणते पुढे जाऊन याच गोष्टीची गरज आहे. प्रत्येक स्त्रीला तिचं स्त्रीत्व जपण्याची गरज आहे आणि ते या साहित्यातून खूप चांगल्या पद्धतीने रेखाटलं गेलं. ते सगळीकडेच आहे की अध्यात्म हा म्हणजे काही फक्त एकदा साधनेचा विषय नाही, रोज असतो. त्यामुळे शकुंतला आहेच आपल्याला सांगायला कसं वागावं ते. पुढे जातोय आपण, आपल्याला फोन येतोय, तो घेऊया आपण. रमेश उगले आपल्याला पालघरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. बोला. मी रमेश उगले बोलतोय पालघरहून. माझा प्रश्न असा आहे की शालेय जीवनामध्ये पद्यातून आणि गद्यातून विद्यार्थ्यांना कवी आणि काही लेखक, शांता शेळके झाले, नंतर कुसुमाग्रज झाले, बालकवी ठोंबरे झाले किंवा काही थोर साहित्यिक झाले किंवा थोर संत झाले, यांची माहिती असते. तर महाकवी कालिदासांबद्दल असं काही विशेष गद्य पद्यामध्ये तर काही आढळत नाही. पण महाकवी कालिदासांविषयी आणि त्यांनी केलेलं जे वर्णन आहे स्त्रीविषयी, जी महती त्यांनी वर्णन केलेली आहे, त्याची माहिती जर शालेय जीवनामध्ये, आता उदाहरणार्थ 8वी 9वी 10वी 11वी 12वी वगैरे, तर या अभ्यासक्रमात जर असेल तर विद्यार्थ्यांना महाकवी कालिदासांविषयीची खूप माहिती मिळेल. आता हा कार्यक्रम टीव्हीवर चालू आहे, हा कधीतरी समजा लागला, पण ती शालेय जीवनामध्ये जो माहिती असेल अभ्यासक्रमात, ती विद्यार्थ्यांच्या समोर सतत राहील. आणि संत महाकवी कालिदासांविषयीच त्यांना जे साहित्य आहे त्यातही माहिती होईल. थोडक्यात तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचला की ह्या गोष्टी अजूनही घडत नाहीयेत. कदाचित अनेक शाळांमध्ये आज हे माहितीच नाहीये की आज कालिदास दिन आहे. म्हणजे जिथे कुठे आपण साहित्याचा विचार करतो, तर मला वाटतं त्यावेळेला भाषेचा विचार न करता फक्त साहित्याचा विचार केला जावा आणि हे मुलांपर्यंत हे नक्की होईल. कारण शैक्षणिक धोरणाबद्दल मी बोलले, त्याचबरोबरीने की संस्कृत जी मुलं घेतात ना, संस्कृतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकामध्ये काही उतारे किंवा वेचे आहेत, अर्थात अगदी 11वी 12वीला पण आहेत कालिदासाच्या कृतींमधले. पण या निमित्ताने अभ्यासक्रमामध्ये काही गोष्टी आपल्याला बदलता येतील किंवा एक ऍडिशनल भाग म्हणून आपल्याला देता येईल की कालिदासाबद्दल मराठी माध्यमाच्या शाळेतून, इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मुलांच्या भाषेमध्ये जरी सांगितलं, कालिदास असेल, भास असेल, या सगळ्या साहित्यिकांबद्दल, तर हा एक उपक्रम म्हणून करायला हरकत नाही आणि फार चांगलं सजेशन त्यांचं होतं असं मी म्हणेन.
नक्कीच, आणि कदाचित काही वर्षात याची अंमलबजावणी होईल. आपण फक्त वाट बघूया आणि आपली भाषा का होईना आपण त्याकडे बघायला गेलो आणि हे साहित्य वेचायला गेलो तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. या विषयावर आपण त्यांच्याकडून असंच मार्गदर्शन पुढेही जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. नमस्कार, पुन्हा एकदा ब्रेक नंतर आपलं स्वागत करते. आणि कालिदास दिनानिमित्त आज आपण विषय बघतोय कालिदासाच्या साहित्यातली स्त्री, नायिका, सखी आणि प्रेरणा. आणि या मार्गदर्शन करतायत डॉक्टर गौरी मुघे. आता थेट आपण प्रश्नाकडे जाऊया. आपल्याला एक फोन येतोय. शिवानंद वसदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, काही महिलांना आपल्याला भारतीय परंपरा, संस्कृती वगैरे ही टिकवण्याची फार इच्छा असते, आवड असते, पण त्यांना ते माहित नसते की आपण कशा प्रकारे त्याने भारतीय संस्कृती निभावली पाहिजे, जेणेकरून एखादा वेशभूषा म्हणा, एखादा दागिने म्हणा किंवा असं जुनं काहीतरी असतं ते त्यांना टिकवायचं असतं. मग तशा महिलांनी कुठे बघावं, म्हणजे समजा ऑनलाईन वगैरे वगैरे कुठे मिळतंय असं भारतीय संस्कृतीबद्दल कोणतं कुठं असतात, मग आपण कशी टिकवली पाहिजे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल असा प्रश्न मला मॅडम. नक्कीच. भारतीय संस्कृती कोश असे एक मोठं काय म्हणूयात की त्याच्यासाठी उत्तर आहे. या कोशांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरच्या माहितीचं संपादन झालंय. तर हे पण ऑनलाईन आहेत अवेलेबल, तुम्ही ते वाचू शकता. आणि मी म्हटलं तसं परत एकदा असं वाटेल की तेच बोलते, पण खरंच की भांडारकर संस्थेच्या सगळ्या डिजिटल ऍक्टिव्हिटीजमध्ये युट्यूब चॅनल पासून ते आमच्या वेबसाईट पर्यंत आम्ही या सगळ्या विषयांचा विचार केलाय. तर त्यावर काही तुम्हाला नक्कीच माहिती मिळू शकेल. नक्कीच. आता आपण पुढे जाऊया. आज कालिदास दिनानिमित्त आपण चर्चा करतोय, तर मला हे विचारायचं होतं की कालिदासाच्या स्वतःच्या अशा काही आख्यायिका किंवा कथा काही प्रसिद्ध आहेत काय सांगा? आहेत ना, आणि त्याचं महत्व मी असं मानते बरं का, की त्या खऱ्या खोट्या, कारण आख्यायिका आहेत म्हणजे सांगता येत नाही की खरंच झालंय की नाही, पण जेव्हा एखाद्याबद्दल एवढी चर्चा होते ना, एवढ्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात, त्यातून कळतं की त्याचं महत्व किती होतं. बरोबर. त्यामुळे त्यांनी स्वतः रचलेल्या कथांबरोबर त्याच्याबद्दलच्या कथा पण रचल्या गेल्या, हे तितकंच महत्वाचं. तर अर्थातच त्याच्या नावाबद्दल जे एक कथा येते ती आणि त्याचं महत्व म्हणून आपण बघूया की कालिदास असं जेव्हा त्याचं नाव सांगितलं जातं, तर असं सांगितलं जातं त्या आख्यायिकेमध्ये की तो एक गरीब घरातला मुलगा होता जो गुरं चरायला न्यायचा. आणि त्या राज्याची जी राजकुमारी होती तिच्याशी प्रधानाने मुद्दाम ह्या म्हटलं तर निर्बुद्ध अशा मुलाचा, पण दिसायला चांगला वगैरे ज्याची छाप पडू शकेल असं लग्न लावून दिलं. आणि लग्न झाल्यावर तिला कळलं राजकुमारीला की ह्याला काहीच येत नाही. तर ती त्याला म्हणाली की तू माझ्याशी कसं काय लग्न असं केलंयस, आणि आता जर का माझा पती म्हणून तुला राहायचं असेल तर तू जरा शिकून ये. आणि कसं शिकशील, तर ती सांगते की तू काली ही जी देवता आहे तर तू कालीची उपासना कर आणि बघ ती तुझ्यावर प्रसन्न होते का. तर हे मी जे म्हटलं ना की सखी, प्रेरणा हे जे आपल्या शीर्षकात आहे, तर ते या गोष्टीत पण आहे की एखादा माणूस असता तर तो चिडून निघून गेला असता अपमान झाला म्हणून, पण त्यांनी खरंच प्रेरणा म्हणून घेतलं आपल्या पत्नीचं म्हणणं आणि तो गेला ती सगळी तपश्चर्या करायला. त्यांनी काली देवीची उपासना केली. आणि मग असं सांगितलं जातं की कालीनी त्याला वरदान असं म्हणजे वर दिला, आणि त्याच्यामुळे की त्याला एक त्याच्या जिभेवरच सरस्वती जणू काही असावी अशा पद्धतीने ते झालं. आणि एक समर्थ कवी या रूपाने तो आला. आणि याचं प्रत्येक कुठे मिळाला की तो जेव्हा परत आला आपल्या पत्नीकडे सांगायला की मी तू सांगितलंस तसं केलं, तर तिने त्याला प्रश्न विचारला की अस्ति कश्चित वाग विशेषः, म्हणजे मग काही आहे का आता सांगण्यासारखं तुझ्याकडे. खरं तर या आशयाचं असावं, कारण आधीचा तिचा अनुभव वेगळा होता आणि असं काही झालं असेल असं तिला वाटलंच नसावं. खरं. तर तिच्या या अस्ति कश्चित वाग विशेषः मधला वाग शब्द या तिच्याच प्रश्नातल्या 3 शब्दांमधून प्रत्येक शब्दातनं एक असं त्यांनी 3 तिला काव्यच ऐकवली असं मानलं जातं. आणि मग अर्थातच अस्ति उत्तरास्यम दिशे देवतात्माते, कुमार संभव, त्यानंतर कश्चिद वर्ण मेघदूत जो आपण मगाशी उल्लेख केला तो, आणि वागर्थाविव संपृक्तो ज्याच्यामध्ये शिव आणि पार्वतीचं वाक आणि अर्थ असं असलेलं जे समीकरण आहे ते त्यांनी मांडलं. अशी 3 काव्य त्यांनी म्हणून दाखवली तिला. आणि म्हणून मग त्याचं कालिदास हे नाव रूढ झालं. अशी एक आख्यायिका आहे जी त्याच्या नावाबद्दल. आपण म्हणतो ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक
स्त्रीची प्रेरणा असते पुरुषामागे पुरुषाच्या बरोबर असते अर्थात, आणि त्यात महाकवी कालिदास सुद्धा मागे नाहीयेत असं मला वाटतं. आणि स्त्रीची प्रेरणा, सखीची प्रेरणा ते त्याच्या काव्यात पण कायम आणलंय, त्याच्या लिखाणात पण आणलंय. अर्थात. आता इथून पुढे जाऊन मला असं विचारायचं आहे की आता तुम्ही उल्लेख केलात की त्याने स्त्रीच्या वापरलेल्या विविध विशेषण किंवा उपमा हे तर फारच हटके किंवा वेगळं आहेच, पण स्वतः कालिदासाला आपण उपमा कलद्रुम असं म्हणतो, तर त्याचं काय उदाहरण देता येईल, काय सांगता येईल? खूप खरं तर उदाहरण आहेत, पण एक महत्वाचं घेते की दीपशिखा कालिदास असं पण म्हटलं जातं. तर ही दीपशिखा म्हणजे नक्की कुठली उपमा आहे? तर रघुवंश नावाच्या काव्यामध्ये, म्हणजे जिथे रघुच्या वंशातले म्हणजे रामाचा वंश, अगदी सोप्या शब्दात लोकांना माहिती असेल म्हणून सांगते. तर त्यातलं एक उदाहरण देताना इंदुमती नावाची जी राजकुमारी आहे, तर तिचं स्वयंवर रचलंय आणि स्वयंवरामध्ये त्या मुलीला अधिकार असतो की तिला आवडेल तो पती तिने निवडायचा. पण फक्त बघून असं नाही. कसं असतं की ते राजकुमार आले किंवा राजे आले तर एक एक करत ती पुढे जाणार, तिच्या बरोबरची सखी किंवा जे कोणी नेमलेला असतो माणूस तो त्या प्रत्येक राजाची गुणवर्णन करणार, माहिती देणार, हा कुठल्या राज्याचा वगैरे. तर असं करत असताना प्रत्येक राजाला असं वाटत असतं की हिने आपल्यालाच निवडावं. पण ती जशी जशी एक एक राजाचं वर्णन ऐकत ऐकत पुढे जाईल तर होतंय असं की ती जेव्हा त्या राजाच्या समोर येऊन उभी राहते तर असं आपल्यावर प्रकाश पडलाय असं त्या राजाला प्रत्येक वाटतं, आणि त्याला नकार दिल्यासारखं असल्यामुळे ती जेव्हा पुढे जाते तेव्हा जणू काही तो आता पूर्ण काळोखात गेलाय. त्यामुळे एखादी ज्योत जशी असते दिव्याची, ती जर का पुढे पुढे चालत गेली तर ती जिथे जाईल तिथे प्रकाशमान होतं आणि तिच्या मागे सगळा अंधार होतो. तशा पद्धतीने त्या इंदुमतीला उपमा दिली आहे, म्हणून तशी म्हणजे एक तुलना केली आहे, म्हणून ती दीपशिखा कालिदास असं म्हटलं जातं. तर परत एकदा अजून एक छोटंसं उदाहरण देते की त्याच काव्यामध्ये एक असा संवाद किंवा एक प्रसंग आहे की जिथे नंदिनी नावाची गाय आहे, म्हणजे कामधेनूची ती मुलगी. आता मी म्हटलं ना की स्त्रीत्व हे काही फक्त एका ठराविक आकाराशी संबंधित नाहीये, तर त्याच्यासाठी ती तरलता गायीच्या वासरामध्ये पण आहे, जर का ती स्त्री असेल तर. तर ती जी वासरू म्हणजे तिचं नंदिनी नाव, तर तिचं वर्णन करताना कालिदास सांगतो की ती कशी होती, तर तांबूस रंगाच्या गायी असतात ना तसा तिचा रंग होता. पण त्यांच्यामध्ये असा पॅटर्न दिसतो बघ की कपाळावर किंवा कुठेतरी खांद्याच्या इथे त्या तांबूस केसांमध्ये पांढऱ्या केसांची एखादी रेष असते, तर असं वाकडी झालेली छोटीशी चंद्रकोर असावी असं त्या नंदिनीच्या कपाळावरती खूण होती. आणि त्यामुळे ती नंदिनी काय कशी सुंदर दिसत होती की संध्याकाळ होत असताना नुकतीच जर का चंद्रकोर उगवताना दिसेल अशा पद्धतीची ती नंदिनी गाय दिसत होती. आता तुम्ही काय किती वर्णन करणार. आणि मला वाटतं कदाचित यामुळे ना खरं तर आपण साहित्य वाचायला गेलो तर खरंच आज लोक अचंबित होतील, इतकं अगाध साहित्य, फक्त ते माहिती नाहीये आणि ते पोहोचलं नाहीये. आपण एक फोन घेऊया आणि पुढे जाऊया. आपल्याला रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतात जळगावहून. नमस्कार. नमस्कार डॉक्टर गौरी मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन यासाठी करतो की संस्कृत तज्ञ आणि विद्या वाचस्पती असून देखील सुरुवातीला उद्घोषकानंच आपला परिचय करून द्यावा, आपण न करून देता हा आपला निगर्वी भाव मला खूप भावून गेला. आणि आषाढाच्या पहिल्या दिवशी म्हणजे मी आता फोन करतोय आणि कोकिळ सुद्धा कुळकुळ करतोय आमच्या घराच्या आसपास, तर हा सुद्धा एक प्रेमाचा संदेश मे बी असावा. आणि आपण खरंच आषाढ्याच्या प्रथम दिवसाची वातावरण निर्मिती प्रारंभापासून कार्यक्रमात केली आहे. माझे 3 प्रश्न आहेत गौरीताई आपल्याला. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की कालिदासाचे जे काव्य आहे त्यामध्ये जी प्रेयसी आहे तिच्यामध्ये स्वप्नरंजनता किती, फॅन्टसी किती आपणास आज वाटते की आणि सत्यता किती वाटते, हा पहिला प्रश्न. दुसरं मला विचारायची की आजच्या नवयुगातील ज्या प्रेयसी, ललना, सखी आहेत साहित्यातल्या म्हणा किंवा प्रत्यक्षातल्या, तर त्यामध्ये आणि कालिदासाच्या सखी प्रेयसीमध्ये आपण कसा फरक जाणवतो, कसा बदल काळाप्रमाणे झालेला जाणवतो. आणि तिसरा प्रश्न असा की आजच्या सखींनी कालिदासाच्या सखीकडून काय प्रेरणा घ्यावी, काय तत्व नीतिमूल्य प्रेमाची घ्यावीत की ज्या योगे एक सफल सुफल प्रेम त्यांना मिळू शकेल. धन्यवाद. धन्यवाद. मला वाटतं तिसऱ्या प्रश्नाचं आपण उत्तर घेतलंय, तर पहिला आणि दुसरा जो त्यांनी प्रश्न विचारला काय सांगाल की फॅन्टसी कल्पना किती आणि सत्यता किती असं वाटतं? कालिदासाची रचना म्हणून त्याचे ग्रंथ बघितले तर अभ्यासक म्हणून मी असं सांगेन की ती पूर्णच कल्पना आहे. त्यांनी जे लिहिलं ती त्याची कल्पना आहे, पण त्या कल्पनेमध्ये त्यांनी रामायणातले प्रसंग घेऊन अख्खं काव्य रचलं, महाभारतातलं प्रसंग घेऊन त्यांनी नाटक रचलं. तर ही खरी झालेली
काव्य आहेत, म्हणजे ती झाली आणि मग लिहिली गेली असं जेव्हा मानलं जातं. तर त्यामुळे ना कालिदास पण जे लिहितो ते पूर्ण कपोलकल्पित किंवा कविकल्पित मला वाटत नाही या ठराविक काव्य आणि नाटकाच्या बाबतीत. त्यामुळे त्यात तुम्हाला तिथेच काही वास्तवाचा एक तुम्हाला अंश दिसतो, त्याचबरोबर कल्पनेचा अंश दिसतो. म्हणजे कसं की कसं असावं असं बघायचं असेल तर ती गोड शकुंतला छान वाटते आपल्याला, पण कसं असलं पाहिजे किंवा प्रत्यक्षात समोर आपल्या जे उभं राहील त्यासाठी सामोरं कसं जावं, इथे मग फॅन्टसी बाजूला ठेवून दुष्यंताला सामोरं जाऊन त्याला 4 गोष्टी ऐकवणं, हे महाभारतातली तर खूप 400 ऐकवते, पण कालिदासाची शकुंतला पण ऐकवतेच. तर हे दोन्ही मला वाटतं कालिदासांनी साधलंय. पण त्याची जी एक फॅन्टसी म्हणून जी नायिका आहे तर ती फार गोड आणि सुंदर आहे. आणि आत्ताही ते थोडं म्हटलं तर रेलेव्हंट आहे की अशा एक अल्लड पद्धतीचे फक्त मुली नाही, मुलगे पण त्या वयामध्ये की ज्यांना खूप अनुभव नाहीये, त्यांना अशा कुठल्याही जाणीवा कुणाही बद्दलच्या असतील तर त्या फार निरागस असतात, निर्भेळ असतात. तर तशा असणं काही गैर नाही, पण त्याच्या आहारी जाऊन जर का समोरचं कोणी तुम्हाला फसवत असेल तर ते पण सांभाळलं पाहिजे. हे पण कालिदास शकुंतलेच्या गोष्टीतनं सांगतो. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे आपण जो द्रष्टा कवी म्हणतो की प्रतिभावान इतक्या वर्षांनंतर सुद्धा त्यांनी रेखाटलेल्या नायिकातून आपल्याला काहीतरी घ्यावंसं वाटतं आणि ते दिलं पाहिजे हे तो सांगतो. किती सुंदर पद्धतीने हे चित्रण केलं गेलंय साहित्यामधून. त्यांचा दुसरा प्रश्न होता की तेव्हाच्या त्या रेखाटलेल्या नायिका आणि आत्ताच्या खऱ्या युवती ह्याच्यातला जो काही आपल्याला फरक दिसतोय तो काय आहे आणि त्यांनी काय बदल करावे. त्याला पुन्हा एकदा मी एक जुना संदर्भ देईन की थोडी कल्पना जिथे जास्त असते किंवा सौंदर्य जास्त वाटतंय सांगावंसं की चित्रपटात गुंगवून ठेवण्यासाठी, तसं ते शाकुंतले. आणि खरं काय ते बघायला तुम्हाला प्राचीन संदर्भ जसा शकुंतलेचा महाभारतातला आहे तसाच आत्ताचा पण आहे की तुमचं रोजचं आयुष्य, त्यात तुम्हाला येणारे अनुभव, वेगवेगळ्या पद्धतीचे लोक तुम्हाला भेटत असतात. तेव्हा तुम्ही जर का असं ठरवलं की नाही मी तेवढीच अल्लड आणि निरागसच राहणार आहे, मला कळतंय समोरचं माझं काहीतरी फायदा घ्यायचा प्रयत्न करतोय, फसवतोय, पण मी त्याला प्रतिकार करणार नाही, असं नाही चालत. हा फरक आहे. तर तेवढी तरलता जेवढी कालिदासाला अभिप्रेत आहे ती त्याच्या तरी काळात होती की नाही ही मला शंका आहे. कारण जे नसतं ते सुद्धा कधी कधी कल्पना म्हणून जे वाटतं ते उतरवलं जातं. त्यामुळे आपल्यासमोर ह्या गोष्टी महत्वाच्या का आहेत, त्याही काळात आणि आत्ताच्याही काळात होत्या त्या, की काही वेळेला आदर्श म्हणून काय असू शकतं हे सुद्धा माहिती होण्यासाठी अशा रचना असाव्यात. प्रत्येक वेळेला ते आपल्याला वागता येईल असं नाही. आलं तर उत्तम, पण प्रॅक्टिकल राहावंच सगळ्यांनी, त्यात काही वाद नाही. तुम्ही विचार करा, कालिदासा इतकं सुंदर सगळं वर्णन केलंय की नाही का, की हा विषय खरं तर आपण 4 तास बोललो तरी संपणार नाही, इतका प्रचंड मोठा आहे. आणि या दिनानिमित्त आपण बोलतोय, शिवाय आपण संस्कृत तज्ज्ञ आहात, तसंच संगीत अलंकार आपण केलेला आहे. तर या दिनानिमित्त आम्हाला आपल्याकडून एक छोटंसं संस्कृत गीत ऐकायची इच्छा आहे. तर ही फरमाईश म्हणूनच आता घेते. कालिदासाबद्दल बोलतोय. कालिदासामुळे संस्कृत भाषा जितकी पोचली तितकी फार ती महत्वाची आहे. त्यामुळे सरस्वतीचं, कारण तो देवीचा भक्त मानला जातो, तर तसं एक गाते. जय जय हे भगवती सुरभारती, तव चरणों प्रणमामः. नाद ब्रह्ममयी जय वागीश्वरी, नाद ब्रह्ममयी जय वागीश्वरी, शरणं ते गच्छावः. जय जय हे भगवती सुरभारती, त्वमसि शरण्या त्रिभुवनधन्या, सुरमुनि वन्दितचरणा, नवरस मधुरा कविता मुखरा, स्मितरुचिरुचिराभरणा, स्मितरुचिरुचिराभरणा. जय जय हे भगवती सुरभारती,
तव चरणौ प्रणमामः। आसीना भव मानस हंसे आसीना निर्गम गम गम मम गम गरे सा आसीना भव मानस हंसे कुंद तुहिन शशि धवले हर जडतांकुरु बुद्धि विकासं सित पंकज तनु विमले जय जय हे भगवती सुर भारती तव चरणौ प्रणमामः। मला वाटतं खूप सुंदर गाणं तुम्ही म्हटलं। भाषा म्हणून सुद्धा किती गोड आहे हेही आपल्याला या निमित्तानं कळलं असेल आणि मुळात आजच्या दिवशी वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते। तुमची ऋणी आहे आणि सगळ्या प्रेक्षकांची खूप आभार। मला वाटतं या निमित्ताने का होईना अनेक जण या भाषेकडे वळतील आणि इतक्या महान कालिदासाच्या साहित्याकडे वळतील। जाता जाता अगदी इतकंच सांगते, शब्दांच्या दिव्य गगनात ज्योत पुरवत गेला, शब्दांच्या दिव्य गगनात ज्योत पुरवत गेला, श्रुतीच्या पवित्र वेणूत भावकाळा गुंफणारा झाला, कैलासाच्या शिखरातून गंगेप्रमाणे झरला, महाकवींच्या या संपूर्ण प्रवासात कवी कालिदास अजरामर झाला, अजरामर झाला आणि आज आम्ही तो स्मरला। अर्थात आज आम्ही तो स्मरला। आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह। आत्ता मात्र निरोप घेतेय, नमस्कार, धन्यवाद।